5 जुलैला हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि ठाकरेंचा एकत्र मोर्चा। हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल। संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा। राज ठाकरेंशी फोनवरून झालेल्या चर्चेनंतर सर्वानुमते 5 तारीख ठरली। संयुक्त मोर्चा काढण्यावर संजय राऊतांनी केलं स्पष्ट। ठाकरे बंधू मनानं एकत्र आलेलेच आहेत। मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत। मुंबई आणि मराठी माणसासाठी लढावं लागेल, संजय राऊतांचं सूचक विधान। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील, मराठी मनासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असेल। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर रोहित पवार यांचं ट्विट। गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका। त्यांना मराठी भाषेचं काहीच देणं घेणं नसल्याचेही खडे बोल। पहिली ते चौथी हिंदी सक्ती करणं योग्य नाही, तिथे मातृभाषा महत्वाची, तर 5वी नंतर हिंदी शिकण्यास हरकत नाही, शरद पवार यांचं महत्वाचं विधान। शक्तीपीठ महामार्गाला का विरोध होतो हे समजून घ्यावं लागेल। शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधावरून शरद पवार यांची भूमिका। वारी संदर्भात केलेलं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमींना भोवलं। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। झिशान सिद्दीकींचा पाठलाग केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडलं। आर्थिक नुकसान झाल्यानं भेटण्याचा प्रयत्न होता, चौकशीत माहिती समोर। आणि बुलढाण्यासह मेहकर आणि लोणारला पावसानं झोडपलं। अनेक शेतामध्ये शिरलं पावसाचं पाणी, अनेक घरांचीही पडझड।